नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी इंग्लिश गुरु झरीकर या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो. काल आपण चालू केला होता 11 सप्टेंबर रोजी झालेला ग्रुप बी कंबाईनचा पेपर इंग्रजीचा, त्याचा ॲनालिसिस घेत होतो. तर कालपर्यंत आपण काही प्रश्न पाहिले होते. आज आपण पार्ट 2 घेतलेला आहे. आजच्या पार्टमध्ये आपण पूर्ण प्रश्न कव्हर करूया. बरोबर आहे. आता बघा आपल्याला पुढच्या प्रश्नाकडे बघा. प्रश्न क्रमांक 63. सिलेक्ट द अल्टरनेटिव्ह इन विच द वर्ड्स आर स्पेल करेक्टली. ओके, आपल्याला अल्टरनेटिव्ह निवडायचं. यापैकी अल्टरनेटिव्ह म्हणजे ऑप्शन, एकूण ऑप्शन किती? 4 पैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहेत? इन विच द वर्ड्स आर स्पेल्ड करेक्टली, ज्याच्यामध्ये सगळे शब्द काय आहेत, करेक्ट स्पेलिंग आहे त्या शब्दांची. बरोबर आहे. आता आपण बघूया याच्यापैकी असं कोणता ऑप्शन आहे ज्याच्यातल्या सगळ्या स्पेलिंग काय करेक्ट आहेत. बघा आता पहिला शब्द बघा, COURAGEOUS, करेजियस स्पेलिंग बरोबर आहे. त्याच्यानंतर दुसरा आहे सर्व्हिसेबल, SARVICABLE, सर्व्हिसेबल पण करेक्ट आहे. परझर्वरन्स हे पण करेक्ट आहे आणि ऑब्झर्वेटरी हे पण करेक्ट स्पेलिंग आहे. त्याच्यामुळे पहिलं ऑप्शन 100% बरोबर आहे. खालची पाहायची गरजच नाही आहे. बरोबर आहे, खालची पाहायची गरजच नाही आहे. दुसरं बघा, पण तरी पण आपण लक्षात येऊ. हे बघा याच्यामध्ये पहिला शब्द बेनिफिशंट बरोबर आहे. याच्यात हा शब्द चुकीचा आहे, स्पेलिंग चुकीची. याच्यात आयची गरज नाही आहे. बरोबर आहे. एपिडेमिक करेक्ट आहे. होमोजिनियस पण करेक्ट आहे. मिसलेनियस पण करेक्ट आहे. पॉपर, त्याच्यानंतर प्लॅनेटोरियम बरोबर आहे. हे बघा इथं ही स्पेलिंग चुकीची बरं का. हे ओ झालेलं इथं ए पाहिजे असतं, त्यामुळे ही स्पेलिंग चुकीची. विजनरी बरोबर आहे. कॅटेगरिकल, सजेस्टेबल, हे बघा हा शब्द एक चुकीचा आहे. सजेस्टिबल असतं बरोबर आहे. त्यामुळे हे शब्द बघा 4 पैकी कोणता ऑप्शन करेक्ट आहे? मग पहिला ऑप्शन करेक्ट आहे. चला आता जाऊया आपण पुढच्या प्रश्नाकडे. बघा पुढचा प्रश्न, चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड्स. या वाक्यामध्ये अंडरलाईन केलेला जो शब्द आहे त्याचा अर्थ काय होतो हे आपल्याला बघायचं आहे. पहिल्यांदा वाक्य वाचून घेऊ. द सेम कॉन्ट्रॅक्ट. ओके, द सेम कॉन्ट्रॅक्ट म्युटॅटिस म्युटॅन्डिस, पुन्हा कॉमा आहे, विल बी गिवन टू इच एम्प्लॉई. बरोबर आहे. प्रत्येक एम्प्लॉईला एकसारखं कॉन्ट्रॅक्ट दिलं गेलं. बरोबर. त्यामध्ये एक शब्द आलाय बघा, हे म्युटॅटिस म्युटॅन्डिस. खरं म्हणजे हा क्वेश्चन अवघड आहे. मला पण याचं उत्तर ज्यावेळेस शोधायचं होतं त्यावेळेस मी इंटरनेटचा आधार घेतला. हे बघा म्युटॅटिस म्युटॅन्डिस ही एक लॅटिन शब्द आहे बरं का. काय आहे ते? एक लॅटिन वर्ड आहे. बरोबर आहे. आपल्याला माहिती आहे की आपले बरेच शब्द आपण काय केलेले आहेत, लॅटिनमधून घेतलेले आहेत. बघा हे म्युटॅटिस म्युटॅन्डिसचा अर्थ काय होतो? हे एकदम छोट्या छोट्या विभागामध्ये वाटून देणं. बरोबर आहे. मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी, म्हणजे काय, एखादं काम जर आपल्याला कोणाला द्यायचं असेल तर त्याच्यामध्ये बदल करून द्यायचे छोटे छोटे. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येकाला आपण एक काम नाही देऊ शकत, त्यामुळं त्या कामामध्ये काय करायचं, थोडा थोडा बदल करायचा आणि प्रत्येकाला ते काम वाटून द्यायचं. तर म्युटॅटिस म्युटॅन्डिस म्हणजे काय, त्याचा अर्थच आहे ते मेकिंग स्मॉल चेंजेस दॅट आर नेसेसरी. आवश्यक वाटणारे आपल्याला तेवढे ते बदल करायचे, नंतर ते त्या कॉन्ट्रॅक्ट त्या सर्व म्हणजे एम्प्लॉईला देण्यात येईल असा त्याचा अर्थ आहे. बरोबर आहे. त्यामुळे याचा ऑप्शन काय आहे? ऑप्शन नंबर 3. ठीक आहे. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. बघा पुढचा क्वेश्चन, क्वेश्चन नंबर 65. पिक आउट द ऑड वन सेंटेन्स. ओके, पिक आउट द ऑड वन सेंटेन्स. आता बघा हा प्रश्न आपल्याला आहे ऑड वन सेंटेन्स. बरोबर आहे. आता ऑड सेंटेन्स काढायचं म्हटलं तर सर्व महत्वाची गोष्ट इथं आपल्याला लक्षात ठेवायचं. ऑड वन सेंटेन्स, ज्यावेळेस ऑड वन सेंटेन्स आपल्याला काढायचं असतं त्यावेळेस सर्वात महत्वाची गोष्ट काय असते माहिती आहे का, आपल्याला प्रत्येक वाक्य बारकाईनं वाचणं गरजेचं आहे. बरोबर आहे. आता आपण पहिलं वाक्य वाचूया. रेनी सीझन इज मोस्टली ग्रीटेड. बरोबर आहे. बघा रेनी सीझन बरोबर आहे, इज ग्रीटेड. या वाक्यात हेल्पिंग वर्ब आणि विथ्री आलेलं आहे. काय आलेलं आहे? हेल्पिंग वर्ब प्लस विथ्री. याचा अर्थ हे वाक्य डायरेक्ट आपल्याला कळालं. हे पॅसिव्ह वॉइस वाक्य. कोणते? पॅसिव्ह वॉइस. द रेनी सीझन म्हणजे काय? रेनी सीझन इज मोस्टली ग्रीटेड बाय ऑल द फार्मर्स इन इंडिया. ठीक आहे. या वाक्याची रचना तुम्ही जर बघितलं तर हे पॅसिव्ह वॉइस आहे. का? हेल्पिंग वर्ब प्लस विथ्री आहे. ओके, तुम्हाला सर्वांना माहिती आहे पॅसिव्ह वॉइस मध्ये हेल्पिंग वर्बच्या नंतर नेहमी काय येतं? विथ्रीच येतं. बरोबर आहे. आता बघा पॅसिव्ह वॉइस मध्ये कुठलाही टेन्स असू द्या त्याच्यामध्ये क्रियापदाचा 3राच फॉर्म येतो. दुसरं वाक्य बघा, सीजनल रेल्वे तिकीट्स हा सब्जेक्ट आहे. आर नॉट अवेलेबल हा पॅसिव्ह वॉइस नाही आहे, म्हणजे हा सरळ सरळ यस आहे. बरोबर आहे. हे हेल्पिंग वर्ब आहे आणि हे पुढे आपल्याला कळालं हे SVO ची रचना आहे. बरोबर आहे. SVO किंवा SVA म्हणू शकतो तुम्ही. हे सब्जेक्ट आहे, हे वर्ब आहे आणि हे ॲडव्हर्ब आहे. आता इकडे लक्ष द्या, हे ॲक्टिव्ह वॉइस आहे. काय आहे?
ऍक्टिव्ह व्हायचं. बघा या वाक्यामध्ये इज आणि V3 आलेलं आहे, म्हणजे हेल्पिंग वर्ब V3 आलेलं आहे. या वाक्यात हेल्पिंग वर्ब प्लस V3 आहे का? आता हे हेल्पिंग वर्ब V3 क्रियापदाचा तिसरा फॉर्म, म्हणजे क्रियापदच नाही या वाक्यात. बरोबर आहे, हेल्पिंग वर्ब आहे, त्यामुळे हे वाक्य ऍक्टिव्ह व्हायचे. वन मस्ट द सीजनल वन मस्ट ईट द सीजनल फ्रूट टू बी, सॉरी हे इथं ईट शब्द राहिलेला आहे. वन मस्ट ईट द सीजनल फ्रुट्स टू बी हेल्दी. आता इकडे लक्ष द्या, या वाक्यामध्ये हे बघा, हे हेल्पिंग वर्बच्या नंतर कुठंही V3 नाहीये, म्हणजे या वाक्यामध्ये वन मस्ट आणि हे बघा तुम्ही म्हणू शकता सर मस्ट ईट, हे बघा मॉडल ऑक्झिलरीच्या नंतर क्रियापदाचं नेहमी पहिलंच रूप असतं. बरोबर आहे, हे बघा मॉडल ऑक्झिलरी आणि V1 म्हणजे क्रियापदाचं पहिलं रूप असलं ते सुद्धा वाक्य कशाचं आहे? ऍक्टिव्ह व्हॉइसचं आहे. बरोबर आहे, ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता कर्तरी प्रयोग. ओके, बघा पुढचं वाक्य, मोहम्मद अली वॉज सीझन बॉक्सर. मोहम्मद अली हे वाक्य सब्जेक्ट आहे, हे हेल्पिंग वर्ब आहे. बरोबर आहे, आणि हे काय? कॉम्प्लिमेंट. आपल्याला सर्वांना माहिती आहे हे वाक्य सुद्धा काय? सब्जेक्ट प्लस हेल्पिंग वर्ब, म्हणजे हे वाक्य सुद्धा काय? ऍक्टिव्ह व्हायचे. आता जर तुम्ही या चारही वाक्याकडे निरीक्षण केलं तर फक्त पहिलं वाक्य पॅसिव्ह आहे आणि बाकी सगळे वाक्य काय? एव्ही आहे. म्हणजे या वाक्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे किंवा वेगळं वाक्य कोणतं आहे? रेनी सीझन इज मोस्टली ग्रीटेड बाय ऑल द फार्मर्स इन इंडिया. कळलं? चला आपण वळूया आता पुढच्या प्रश्नाकडे. तर बघा पुढचा प्रश्न, शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. बघा वाक्य काय? शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास. बरोबर आहे, ती वर्गात सगळ्यात डलेस्ट गर्ल आहे. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, हा जो प्रश्न आहे हा डिग्रीचा क्वेश्चन आहे. कशाचा आहे? डिग्री. 3 प्रकारच्या डिग्री असतात, पॉझिटिव्ह डिग्री, कंपॅरेटिव्ह डिग्री आणि सुपरलेटिव्ह डिग्री. आणि यामध्ये लक्षात ठेवायचं, त्यांनी सांगितलेलं सिलेक्ट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री. आता ही जी आहे सिलेक्ट शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास, या वाक्याकडे थोडंसं बघा. बरोबर आहे, हे डलेस्ट मी तुम्हाला कालच सांगितलं होतं. डिग्रीमध्ये 3 फॉर्म असतात ऍडजेक्टिव्हचा. पहिला फॉर्म असतो हे बघा, हे डल. बरोबर आहे, म्हणजे ज्याला कुठलाही प्रेफिक्स सफिक्स लागत नाही, सफिक्स लागत नाही. दुसरा असतो ER सफिक्स लागणारा. बरोबर आहे, आता इथं असते डलर आणि डलेस्ट. काल आपण बघितलं होतं ER लागलं म्हणजे कंपॅरेटिव्ह डिग्री, EST लागली म्हणजे सुपरलेटिव्ह डिग्री, आणि ज्याला एक सिंपल वर्ड असतो, बरोबर आहे, बेस वर्ड म्हणतो ज्याला आपण, त्याला काहीही शब्द कुठलाही सफिक्स लागत नाही, त्याला म्हणतात पॉझिटिव्ह डिग्री. आता डलेस्ट आहे, याचा अर्थ ही कोणती डिग्री आहे? सुपरलेटिव्ह डिग्री. याचा पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म काय होतो? म्हणजे पॉझिटिव्ह डिग्री फॉर्म काय होतो म्हणजे काय? त्याच्यात कुठला शब्द आला पाहिजे? डल आला पाहिजे. ही एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवायची बरं का. पहा, पहिलं वाक्य वाचा, व्हेरी फ्यू गर्ल्स इन द क्लास आर ॲज डल ॲज. आता याच्यामध्ये पण डल आहे. शी इज अ डलर, म्हणजे हे ऑप्शन कटला, याच्यात डलर आहे. आपल्याला पॉझिटिव्ह बघायची, याचा अर्थ काय बघा, आपल्याला कोणती डिग्री बघायची? पॉझिटिव्ह. पॉझिटिव्हमध्ये डलर येणारच नाही, त्यामुळे ऑटोमॅटिक हा ऑप्शन कटला. बरोबर आहे. आता याच्यामध्ये इथं पण डल आहे, इथं पण डल आहे. बरोबर आहे, म्हणजे आता एकतर 1, 3 किंवा मग 4 असणार. एकदम सोपं आहे. बघा लक्ष द्या, ज्यावेळेस द आणि ESTचा फॉर्म असतो, बघा ज्यावेळेस द आणि EST असा फॉर्म असतो, ज्यावेळेस द आणि EST असा फॉर्म असतो कुठं? सुपरलेटिव्ह डिग्रीमध्ये. बरोबर आहे, तर त्याचं पॉझिटिव्ह डिग्री होताना कधीही नो अदरची रचना असते. कोणती रचना असते? नो अदर. त्यामुळे हे एकच ऑप्शन करेक्ट आहे. बरोबर आहे. आता इकडे लक्ष द्या, इथं कन्फ्यूज होऊ नका बरं का. हे बघा, ही पण पॉझिटिव्ह डिग्रीच आहे, ही पण पॉझिटिव्ह डिग्रीच आहे. बरोबर आहे. व्हेरी फ्यू आणि नो अदर दोन्ही पॉझिटिव्ह डिग्री आहेत. व्हेरी फ्यू कधी वापरतात माहिती आहे तुम्हाला? व्हेरी फ्यू कधी वापरतात? ज्यावेळेस तुम्हाला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता इथं जर आलं असतं द डलेस्टच्या ऐवजी वन ऑफ द डलेस्ट, काय आलं असतं? वन ऑफ द डलेस्ट. म्हणजे इथं काय आलं असतं? डलेस्टचा फॉर्म आहे. मग हे बघा, इथं लक्षात ठेवा, प्रत्येक डिग्री 2 प्रकारचं वाक्य असते. द डलेस्ट ही पण सुपरलेटिव्ह डिग्री, वन ऑफ द डलेस्ट ही पण सुपरलेटिव्ह डिग्रीच आहे. जर वन ऑफ द ची रचना आली तर पॉझिटिव्ह मध्ये व्हेरी फ्यू येतं. बरोबर आहे. आणि फक्त द डलेस्ट म्हणजे द EST, हे बघा द EST ची रचना आली तर नो अदर, आणि वन ऑफ द EST ची रचना आली ना तर व्हेरी फ्यू न वाक्याची सुरुवात असते. कशानं वाक्याची सुरुवात असते? व्हेरी फ्यू. बरोबर आहे, हे पण वाक्य करेक्ट आहे, पण हे त्याचं उत्तर नाही आहे. बरोबर आहे. द EST असल्यामुळे या वाक्याचं ऑप्शन एकच आहे. कोणते? नो अदर गर्ल इन द क्लास इज ॲज डल ॲज शी. आणि एक वाक्य तर नेहमी लक्षात ठेवायचं, या रचनेमध्ये नेहमी काय असतं? हे ॲडजेक्टिव्हच्या नंतर एक वचन असतं. काय असतं? ॲडजेक्टिव्हच्या नंतर एक वचन असतं. आणि इथं पण बघा तुम्ही, नो अदर गर्ल इथं एक वचन आहे, पण व्हेरी फ्यूच्या नंतर काय आहे? अनेक वचन. त्यामुळे हा ऑप्शन चालत नाही. ठीक आहे.
म्हणजे याच्यात कोणता ऑप्शन करेक्ट आहे? ऑप्शन नंबर 4. ओके, चला पुढच्या प्रश्नाकडे बघा. पुढचा प्रश्न, यू कॅन कंटिन्यू विथ द प्रोग्राम आफ्टर आय हॅव लेफ्ट. मी गेल्याच्या नंतर तुम्ही हा कार्यक्रम सुरूच ठेवा, असं कोण म्हणाला? सेड द गेस्ट. कोण म्हणाला? सेड द गेस्ट. हे बघा, या वाक्याकडे तुम्ही बघा, याच्यामध्ये सांगितलंय, मिनिंग सांगितलंय. कंटिन्यूचा मिनिंग तुम्ही काय घेऊ शकता? बरोबर आहे, मी गेल्याच्या नंतर तुम्ही कार्यक्रम कंटिन्यू करा. बरं, कंटिन्यू करणे म्हणजे काय? कॅरी आउट, कॅरी ऑफ, कॅरी अवे का कॅरी ऑन? एकदम सोपं आहे. कंटिन्यू म्हणजे काय? कॅरी ऑन. काय? कंटिन्यू म्हणजे काय? कॅरी ऑन. एकदम सोपा प्रश्न आहे. हे बघा, आपण बघितलंय कंटिन्यू या शब्दाचा सगळ्यात सिमिलर वर्ड जर कोणता असेल तर तो कॅरी ऑन. कॅरी ऑन म्हणजे काय? टू कंटिन्यू. ओके, चला पुढचा प्रश्न बघू. बघा, पुढचा प्रश्न आहे, शी वॉज डॅश डॅश पोर्टेड विथ प्लीजर. त्यांनी सांगितलंय करेक्ट प्रिफिक्स कोणता आहे? बरोबर आहे. काल आपण पाहिलं तर सफिक्स, एखाद्या शब्दाच्या नंतर, हे बघा, बेसवर्डच्या नंतर जर एखादा शब्द लागला, एखादा लेटर लागलं तर त्याला सफिक्स म्हणायचं, आणि अगोदर जर लागलं तर प्रिफिक्स म्हणायचं. बरोबर आहे. आता आपल्याला शोधायचंय पोर्टेड या शब्दाला कोणतं प्रिफिक्स लागतं. बरोबर आहे, म्हणजे हा शब्द याच्या अगोदर ठेवून बघायचा. आता उदाहरणार्थ, आता HY जर लावला तर हाय पोर्टेड असा शब्द होईल का? नाही होणार. इम्पोर्टेड, बरोबर आहे. इम्पोर्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे, इम्पोर्ट एक्सपोर्ट, आयात निर्यात. बरोबर आहे. पण इम्पोर्ट विथ प्लीजर, इम्पोर्ट, आता हे शब्द तुम्ही ऐकलेला आहे. बरोबर आहे. आता बघू आपण, काउंटर पोर्टेड हा शब्द नसतोच. ओके, दुसरा आहे ट्रान्सपोर्टेड. बरोबर आहे. शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ प्लीजर. बरोबर आहे. थोडक्यात तिला आनंद झाला. ओके, म्हणजे एखादी गोष्ट केल्याच्या नंतर तिला त्या गोष्टीचा आनंद देण्यात आला, असा त्याचा अर्थ होतो. बरोबर आहे. ज्यावेळेस एखादी निर्जीव वस्तू असेल, बरोबर आहे, म्हणजे जे काय म्हणू शकता तुम्ही त्याला. आता बघा, हे प्लीजर आहे. हे प्लेजर, प्लेजर म्हणजे काय? त्याला आपण प्लेजर म्हणतो. हे प्लेजर जे ना, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. काय आहे ते? ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे. बघा, मी इथं लिहितोय, हे ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आल्यामुळं इथं ट्रान्सपोर्टेड असा शब्द लागणार. बरोबर आहे. आता इथं तुम्ही बघू शकता, ट्रान्सपोर्टेड म्हणजे काय? आता इम्पोर्ट म्हणलं तर फक्त वस्तूची आयात निर्यात असते, इम्पोर्ट. बरोबर आहे. म्हणजे इम्पोर्ट म्हणजे आयात करणे, आणि एक्सपोर्ट म्हणजे निर्यात करणे. तर इम्पोर्ट म्हटल्याच्या नंतर वस्तू असू शकते, पण ही वस्तू नाही आहे. ट्रान्सपोर्ट म्हटल्याच्या नंतर काय? आपल्याला माहिती आहे. बरोबर आहे. म्हणजे काय? वस्तूची आयात निर्यात, तसंच व्यक्तींची पण, म्हणजे ज्याला आपण काय म्हणतो, वाहतूक म्हणतो. बरोबर आहे का नाही? तर ट्रान्सपोर्ट. तर इथं हा शब्द ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन असल्यामुळं इथं इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट दोनपैकी एकच बसणार. बरोबर आहे. इम्पोर्ट म्हटल्याच्या नंतर सरळ एखादी वस्तू आली असती तुम्हाला. बरोबर आहे. पण इथं ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आहे, ती कुठलीही वस्तू नसून, बरोबर आहे, ते फक्त असं नाऊन आहे की आपल्याला फक्त त्याचा विचार करावा लागतो. म्हणजे त्याला रंगरूप, आकार वगैरे काही नाही, म्हणे याला म्हणतात ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन. आणि ॲब्स्ट्रॅक्ट नाऊन आल्यामुळंच हे काय? उत्तरेचं काय? ट्रान्सपोर्टेड. काय आहे? ट्रान्सपोर्टेड आहे. समजलं तुम्हाला? तिला त्या गोष्टीचा आनंद देण्यात आला, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून याचं उत्तर कोणतं आहे? ट्रान्सपोर्टेड. ठीक आहे, पुढचा क्वेश्चन बघा. पुढचा क्वेश्चन आहे आपल्यासाठी, विच इज किंवा आर नियर टू द मिनिंग ऑफ द अंडरलाईन वर्ड. बरोबर आहे. विच इज आर नियर टू मिनिंग ऑफ अंडरलाईन वर्ड. अंडरलाईन केलेला जो शब्द आहे हडल, या शब्दाशी संबंधित किंवा जवळजवळ या अर्थाचा, म्हणजे त्याच्याशी जवळजवळ म्हणजे समानार्थी असणारा शब्द कोणता? द ट्रॅक लेड देम टू अ हडल ऑफ आउट बिल्डिंग. हडल, हडल म्हणजे काय? ज्याला आपण काय म्हणतो? एकदम गर्दी म्हणतो. बरोबर आहे. ज्यावेळेस असंख्य वस्तू, व्यक्ती एका जागेवर असतील ना, की त्यावेळेस त्याला हडल म्हणतात. काय म्हणतात? हडल. तर हडल, क्लस्टर, क्लस्टरचा अर्थ पण तोच होतो. काय? हडल. हडल म्हणजे काय? जथ्था, आपण म्हणतो ना, एखादा जथ्था, गर्दी, या पद्धतीचा. क्लस्टर आणि क्राऊड म्हणजे दोन्ही त्याचे उत्तर करेक्ट आहेत. लॅमेंट, हे लॅमेंट नाही. लॅमेंट मीन्स आपण तो वेगळा अर्थ आहे. लॅमेंट म्हणजे शोक किंवा दुःख. बरोबर आहे. व्यथा, पेन ज्याला आपण म्हणतो, हे नाही येणार. म्हणून कोणते दोन उत्तर बरोबर आहे त्याच्यात? ए अँड बी आहे का याच्यात? ए अँड बी हे उत्तर करेक्ट आहे. ठीक आहे, चला घेऊया पुढचा प्रश्न.